इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. छापा टाकायला गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात गोवा मेड मद्याच्या अवैध गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यात पथकाने 11,55,600 रुपयांची दारू जप्त केली. बार्शी तालुक्यातील खामगाव पिंपळगाव रस्त्यावर पवार फार्म हाऊस शेजारी असणाऱ्या झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेला मद्यसाठा महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आला. यामध्ये गोवा बनावटीच्या ॲड्रियल विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 284 सीलबंद बाटल्या असा एकूण 11,55,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. माढा तालुक्यातील उपळाई गावच्या हद्दीतील सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईसाठी गेलेल्या पथकावर 22 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या मद्य विक्रीत गुंतलेल्या ढाबे मालकांकडून हल्ला झाला होता. त्यामध्ये अधिकारी आणि अंमलदारास जबर मारहाण झाली. या मारहाणीमध्ये जखमी अधिकारी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैधरित्या मद्य साठवणूक आणि विक्री करणाऱ्या ढाब्यांची आणि इसमांची माहिती काढून त्यावर कठोर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या आदेशावरून ही कारवाई करून घटनास्थळी असणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. ही कारवाई विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशावरून निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, निदान निकम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान शशिकांत भट, राहुल तारळकर, प्रवीण पुसावळे, वाहन चालक झिंगळे यांनी पार पाडली. दुय्यम निरीक्षक निनाद निकम या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.